महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात श्री गणेशाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे। ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्व भक्तजन गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत। दिनांक 7 शनिवार रोजी विघ्नहर्ता श्री गणेशा विराजमान होणार आहेत। त्यामुळे मूर्तिकाराचे कामही आता अंतिम टप्प्यात आले असून बाजारात विविध कलाकृतीमध्ये गणरायाच्या मूर्त्या आल्या आहेत। अवघ्या काही तासात गणरायाचे आगमन होणार आहे, त्यामुळे सर्व भक्तजन जोरदार तयारीला लागले आहेत। नमस्कार, मी सुरेश देशमुख आणि आपण पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। आज आपण मूर्तिकार यांच्याकडे आलो आहे। अंतिम मूर्तीचे जे काम आहे शेवटच्या टप्प्यात आले आहेत। जाणून घेऊया मूर्तिकाराकडून त्यांच्या प्रतिक्रिया। हो, नमस्कार। नमस्कार साहेब। काय नाव आपलं? माझे नाव करण सिंग गहेरवार आहे। तर हा जे मूर्तीचा व्यवसाय आहे, मूर्ती बनवायचा, एकंदरीत किती दिवसापासून करतात? माझे वडिलाला एक मोठे पप्पा होते, आमचे मोठे पप्पा होते अंबरसिंग गहेरवार म्हणून। ते नांदेडमध्ये ते स्वतः एकटाच माणूस करणारा होतं। तेव्हापासून लहानपणापासून मी चौथीमध्ये जात होतो, तेव्हापासून त्यांच्या हाताखाली मी काम शिकलेलं आहे आणि मी स्वतः काम करतो। आज 45 वर्ष झालेलं आहे। अरे बाप, 45 वर्षापासून मी स्वतः काम करतो। आणि माझे पप्पा, मोठे पप्पा जे ते अंबरसिंग गहेरवार होते, ते पॉलिटेक्निकलचे गुरुजी होते, म्हणजे मास्टर होते। त्यांनी ते ड्युटी सोडून या धंद्यामध्ये लागले। पण नांदेड शहरातील, नांदेड जिल्ह्यामध्ये बी म्हणले तर जनते अंबरसिंग गहेरवारीच होते। त्यांच्या टप्प्यावर सगळं हे व्यवसाय चालू केलेले आहे। जितकी पण आहे 45 लोक, 50 लोक नांदेडचे आहेत, तर त्यांचेच आहे। आणि मी 45 वर्षापासून मी हेच काम करतो। आणि 3-4 दिवस पाऊस पडलं, त्यामुळे लई कठीण झालं आम्हाला, पाण्याची अडचणी आली आणि लई मुश्किल माल जाणारा होतं पाठी महाग दुसऱ्या गावाला। ते लूक थांबलेला होतं, ते कॅन्सल झालं। पुरामध्ये त्यांचे माझे छोटे लहान भाऊ आहे, त्यांच्या बी गड्यामध्ये कारखाने होते, त्यांना रुकावट पण आलं, पाणी साचलेलं होतं। आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आमचं आलं काम। आता मला बी 2 मुले आहे, एक सुरेंद्र आणि राजेंद्र। माझा मोठा मुलगा म्हणजे तर साहेब सेकंड इयर मध्ये आहे आणि लहान मुलगा 6वी मध्ये आहे। तो बी ते शिक्षण शिकून मला थोडं सहकार करते कामामध्ये। माझे घराची फॅमिली म्हणजे 2 लेकरी आणि 2 लेकरं आहे मला। एकंदरीत आपलं सर्व कुटुंब मूर्ती काम करण्यातच सगळं हेच व्यवसाय आहे साहेब। गव्हर्नमेंट आम्हाला काय फॅसिलिटीज नाही। राजपूत म्हणले तर तुम्ही पाठीमा बाजूला राहिले, तुम्ही काय राजघराण्याचे लोक आहे, आम्हाला काय भेटणारच नाही। त्यामुळे आम्हाला काय कशाची सिक्युरिटी नाही, आरक्षण मध्ये नाही, कायच नाही। खाली मोठेच पण आहे आमचं, करा आणि खा, पोट भरा असं आहे। माझा मोठा भाऊ तरी त्याच्या नशिबामध्ये होते, तर ते ड्युटी लागली, त्याला शिक्षक होते जिल्हा परिषद मध्ये, आता रिटायर पण झालं। ते गणेश ठाकूर म्हणून, गहेरवार म्हणून त्यांना ओळखतात लोक। आता 3 महिने झाले त्यांच्या रिटायरमेंट झालेला आहे। माझे पप्पा पण एसटी महामंडळ मध्ये प्रमुख कारागर होते, त्यांचं काळ वेगळं होतं। ते कारागीर झाले की घेत होते शासन,
आता काय डिग्री बी झाली तर नशिबामध्ये असेल तरीच तुम्हाला नोकरी भेटायली, नाही तर नाहीच भेटायली. माझा हे पोरगा आहे सुरेंद्र गैरवार, तर मी म्हणालो पोरगाला त्याला 2-3 वर्ष शिकून टाक काय, तर नाहीतर बाबा आपला धंदा आपल्याला साथ देणार आहे असं आहे. हा, आमची पूर्ण मार्केट नांदेडमध्ये आहेच नाही. नांदेडची मार्केट म्हणजे एक पण नाही. म्हणजे खाली नांदेडमध्ये 25 नाही तर 50 गणपती विकते, पण कामारेड्डी, निजामाबाद आणि अशी पुष्कळे म्हणजे 16 कस्टमर आहे म्हणजे गावाचे, तिथं माल जाते. जवळपास आपल्या नांदेडच्या बाहेर आपला माल जाते. तेलंगामध्ये, आंध्रामध्ये पूर्ण आहे. आणि माझ्या हाताखाली 7 पोरं शिकणारे, त्याने बी आपल्या व्यवसाय टाकून पोट भरायले. माझ्या व्यवसायामध्ये काम मला साथ देणारा माणूस म्हणजे मोहनसिंग अग्निवंशी लाला होते. त्याने बी त्याच्या व्यवसाय टाकून त्याने पोट भरायला त्याचे हे धंद्यावर असा. एकंदरीत आपल्या इथं किती मूर्ती येतात? मी वर्षाला बघा साहेब 1900 मूर्ती करतो, लहान मोठी सगळं. पण मी नांदेडचे म्हणून करत नाही, विकणार म्हणून. माझ्या कामारेड्डी आणि निजामाबाद, फिर और 2-4 गाँव के नाम है, मेरे को याद नहीं आ रहा अभी, पण तो मेरे पास टोटल मेरी लिस्ट में 24 कस्टमर है. मैं 24 कस्टमर के नाम पे मैं मूर्ति बनाता साल, 10 टन 12 टन माल बनाता साल. और मेरे को कोई बैंक से लोन भी नहीं मिलता, हमारा कच्चा धंधा है. बोलते तुम्हारी गारंटी कौन लेंगे. 2 साल मैंने लॉकडाऊन मध्ये 2019 मध्ये लोन घेतलं होतं. तर लोन घेतल्यावर लॉकडाऊन लागलं, मला फ्लॅट विकून लोनचे पैसे फेडावे लागले. अरे बाप, लोन फ्लॅट विकून. आणि मोठं भाऊ, लहान भाऊ, माझे पप्पा सगळं मला भांडण आले, कशाला करायला कशाला. आता व्यवसायाला तर पैसे लागणारच आहे. कितीतरी आता नाही बी म्हणले तर माझ्या व्यवसायाला 15 लाख रुपये लागते बघा साहेब, गरिबी. अवघ्या 3 दिवसावर बाप्पाचं आगमन होणार आहे. कशी तयारी आहे आपल्याला? जोरात तयारी आहे, चांगली तयारी चालू आहे. बरं, जवळपास कलरिंग पूर्ण आटपत आली. हो, आठवण आली कलरिंग. अच्छा, किती फूट हाईट मूर्ती आहेत आपल्याजवळ? हे 6 फूट, 4 फूट, 5 फूट. अच्छा, त्याच्यापेक्षा अजून मोठेले असतात? मोठ्याही असतात बाहेर. हो, ठीक आहे, ठीक आहे. किती वर्षापासून करता आपण? मला 2 वर्ष झाले. बरं, आपण समजा कलरिंग काम कलरिंग काम वगैरे. त्यांचे चिरंजीव आहेत, काय नाव? सुरेंद्र गैरवार नाव आहे. आणि आमच्यापाशी जे मूर्ती बनवतात ते 2 फुटाहून सुरुवात आहे आणि 6 फूट आमची लास्ट मूर्तीची हाईट आहे. आणि आमचं पूर्ण मार्केट आहे ते बाहेरगाव, तेलंगणा, हैदराबाद, आंध्रा, त्या दूरवर माल इथून जाते. आणि सुंदर प्रकारच्या मूर्त्या इकडे तयार होतात, आकर्षक मूर्त्या तयार होतात. खूप दिवसानं आम्ही हे काम करत आहोत. आणि आमच्यापाशी होलसेल रिटेल मध्ये मूर्ती उपलब्ध करून देता येते. एकंदरीत आता वडिलोपार्जित आपण व्यवसाय आणि तुम्ही समोर आता व्यवसाय हा नेता, त्याबद्दल कसा आहे प्रवास, कसं काय वाटतो? प्रवास चांगला आहे. आम्ही शिक्षण करून पण वडिलांना थोडंफार मदत करतात. शिक्षण पण चालू आहे आमचं. आणि थोडंफार वडिलांना मदत म्हणून आम्ही या कार्यामध्ये कार्य करतात. चालू आहे आमचं काम सध्या. आता राहिले तर 4-5 दिवस राहिलेले आहेत. आता लास्ट जे आहे गणपतीचं कलरचं काम चालू आहे. आणि हे काम आता संपायला येत आहे. अंतिम टप्प्यात आलेलं आहे. बरोबर. आपल्यासोबत अनेक त्यांचे काही सहकारी आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणू. काय नाव? सर, माझं नाव दुर्गेश गणेश सिंग ठाकूर आहे. आणि हे माझं काकाचं कारखाना आहे स्वतःच. आणि ते लहानपासून ते मोठेपर्यंत मूर्त्या करतात. म्हणजे काकांना तुम्ही मदत सहकारी करता? हो सर, काय थोडंफार करता. बरं, ठीक आहे, धन्यवाद.